बदलापूर शिवसेनेचे उपशहरप्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन राऊत यांची सकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। त्यामुळे शहरात तणावाचं वातावरण आहे। हत्येच्या निषेधार्थ बदलापूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। अशा घटना वारंवार घडत असल्याने शहरामधल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येते। सकाळी 9:15च्या सुमारास मोहन राऊत कात्रप भागात आपली वहिनी नगरसेविका शीतल राऊत यांच्या कार्यालयात बसले होते। त्यावेळी 2 अज्ञात इसमांनी तिथं घुसून राऊत यांच्यावर बेछूट गोळीबार केला। हल्लेखोरांनी एकूण 7 राऊंड्स फायर केल्या। त्यातल्या 5 गोळ्या राऊत यांच्या पोटात शिरल्या। गंभीर अवस्थेत त्यांना डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। मारेकरी तोंडाला रुमाल बांधून आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। बदलापूरमध्ये श्री मोहन राऊत हे साहेब हे शिवसेनेचे उपाध्यक्ष आहे। ते त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेलं असताना त्यांच्यावर गोळीबार झालेली आहे। त्याच्यामध्ये जे जखमी झालेलं आहे ते तपासासंदर्भात आम्ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आम्ही पाहतो। म्हणजे ह्या घटना घडण्यासाठी कारण काय आहे, कारण काय असू शकतात, या संदर्भात आपला चौकशी वगैरे चालू आहे। या घटनेमुळे बदलापुरात तणावाचं वातावरण आहे। हत्येच्या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। 2 महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष योगेश राऊत यांच्यावर गोळीबार झाला। त्याच्या 1 दिवस आधी होळीच्या दिवशी पप्पू बागुल या गुंडानं संतोष साळवी या तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली। वर्षभरापूर्वी भाजपचे नेते शरद म्हात्रे यांच्यावर गोळीबार झाला होता। सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या बदलापूरमध्ये गुंडगिरीचे प्रकार वाढत असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे। शहराची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलिसांना अपयश येत असल्याची टीका होती। चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।